उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून अनेक जिल्ह्यातून आजच्या आषाढी एकादशी, शयनी एकादशी या एकादशीचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपण दिंडोरी येथे प्रधान केंद्रात आलेला आहात. ज्यांनी पाहिली नाही पंढरी त्याने पाहावे दिंडोरी ही मन जुनी आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात परब्रह्म भगवान पांडुरंग बघायचा असतो आणि ते बघण्यासाठी हा सारा खटाटोप युगानुयुग वर्षानुवर्ष पंढरपूर येथे परब्रह्म भगवान श्रीकृष्णांनी पांडुरंग आविष्कारात पुंडलिकासाठी परब्रह्म आले का. खरं तर त्यांना येण्याचा उद्देश एवढाच होता की ती सोन्याची द्वारका सोडून पंढरपूरसारख्या ठिकाणी येणं, त्यामध्ये खूप मोठा भरीव अर्थ मानवजातीच्या दृष्टीनं भरलेला आहे. आणि म्हणून ज्यांचा स्वतःचा जन्मच मथुरेत कंसाच्या तुरुंगात झाला आणि सज्ञान होवे पावे तो, मातृभक्ती पितृभक्ती याची कुठलीही संवेदना संकल्पना त्यांच्यात नव्हती. म्हणून समज आल्यावर आणि सांदीपनींच्या ऋषींना आश्रमांनंतर त्यांनी या गोष्टी स्वतः अनुभवल्या आणि मग स्वतःला त्यातमध्ये अडकून घेतलं की असं प्रत्येकाला उपदेश करून काम होणार नाही. त्याआधी प्रत्येक घराघरात पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार केले तरच ही संस्कृती टिकेल. म्हणून ज्यावेळी परब्रह्म भगवान श्रीकृष्ण पंढरपूरला आले त्यावेळी प्रचंड पश्चातापानंतर तो पुंडलिक आपल्या 80 वर्षाच्या आईवडिलांची सेवा शुश्रूषा करत होता. त्यांचे पाय चेपत होता, त्यांना जेवू खाऊ घालत होता, त्यांना स्नानपान करत होता. हे देवानं समक्ष बघितलं. कितीतरी तास झाले तो भगवंत कमरेवर हात ठेवून हा सारा क्षण बघत होता. आणि मध्येच सोबत आलेल्या रुक्मिणी माता, आपणाला एवढा वेळ झाला आणि तुम्ही त्या भक्ताचं गुणगान करत होता, तो आपल्याशी बोलायला तयार नाही. दोघांच्या बोलण्यात हस्तक्षेप करून पुंडलिकानं भगवंताला सांगितलं की हे भगवंता, जन्मदाते हे खरे माझे गुरु आहेत, त्यांची सेवा झाल्याशिवाय मी तुझ्याशी बोलणार नाही. भारतीय संस्कृतीनं गुरु करावे आरते, देव करावे परते असं सांगितलेलं आहे. म्हणून माझी ही सेवा होऊ दे, नंतर मी तुझ्याशी संवाद साधतो. परमात्म्याला अधिक आनंद झाला. वास्तविक असं बोलण्यामुळं आनंद व्हायचं काही कारण नव्हतं, परंतु परमात्म्याला एवढा आनंद झाला, त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागले. ज्यासाठी केला होता अट्टहास तो पूर्ण करूनही घ्यावा. महाराष्ट्रामध्ये घराघरात असे जर पुंडलिक निर्माण झाले तर ते देशाच्या प्रत्येक गावागावामध्ये मातृभक्ती, पितृभक्ती आणि राष्ट्रभक्ती नक्की पोचवते. म्हणून आपला उद्देश बरोबर आहे. असेच पुंडलिक घराघरात जर घडले गेले तरच ही संस्कृती टिकेल. हे परब्रह्माला ठाऊक होतं, कारण स्वतःचा जन्म कंसाच्या तुरुंगात झाला होता. बालपण मावशीकडे गेलेलं होतं आणि सज्ञानी झाल्यावर, राजे झाल्यावर
देशभराची यात्रा त्यांना करावी लागली. उन्मत्त झालेल्या राक्षसी प्रवृत्तींना त्यांना नष्ट करण्यासाठी वेळ कमी पडला. त्यामुळं स्वतःच्या आईवडिलांसह मावशी काकांकडे त्यांना जाता आलं नाही. ही खंत आविष्कार संपेपर्यंत मनात त्यांच्या शल्य होतं. म्हणून त्यांनी पांडुरंग आविष्कार घेताना कलियुग सुरू झालं आणि कलियुगाच्या 28व्या मन्वंतरात ते द्वारकेहून पंढरपूरला आले. प्रत्येक युगात 60 मन्वंतर आहे. द्वापारातही होते, आजच्या कलियुगातही आहे. म्हणून नियोजनकारांनी हरिपाठामध्ये योगे 28 विटेवरी उभा करकटेवरी ठेवून या अर्थ समजला नाही. युग 28 नाहीत, युग 4च आहेत. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. 28 युग यांनी आणली कुठून? परंतु तसा अर्थ नाही. ज्या दिवशी कलियुग सुरू झाला त्याच्या 28व्या मन्वंतराला वैवस्वत मन्वंतर म्हटलेलं आहे. आणि ज्या दिवशी हे वैवस्वत मन्वंतर ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवशी भगवान पांडुरंग पंढरपूरला पुंडलिकाकडे आले. तो शब्द हरिपाठामध्ये यांनी गुंफलेला आहे. म्हणून या एकादशीचं विशेष असामान्य महत्त्व आहे. वर्षात 24 एकादशा येतात, त्यापैकी ही सर्वात मोठी एकादशी संबोधली जाते. म्हणून आपण हा सर्व भाग समजून घेताना पुंडलिक तयार करणं, भारतात वाढलेले वृद्धाश्रम बंद करणं आणि नव्या पिढीला सुसंस्कारित करून आईवडिलांविषयी, देशाविषयी, धर्माविषयी आवड गोडी निर्माण करणं हा मुख्य उद्देश पांडुरंगाचा होता. तो आपण सर्वांनी तो सार्थकी लावावा. यासाठी हेच पांडुरंगाचे विचार या कार्यानं मूल्य शिक्षणातून, शिशुसंस्कारातून आणि गर्भसंस्कारातून जनतेपर्यंत देताना आज आपल्यामध्ये पुंडलिक घडवणारे, श्रावणबाळ घडवणारे गुरुजन प्रतिनिधी इथे आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन त्यांनी आठवड्यातला काही वेळ शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना देऊन असे पुंडलिक तयार करावेत, असे श्रावणबाळ तयार करावेत की आपलं वार्धक्य सुखात जाईन, असे पुंडलिक तयार करणं पालकांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. आज कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी नवी पिढी आईवडिलांना कुठे पाठवतात ते तुम्हाला माहीत आहे. म्हणून तसं होऊ नये. या देशात आणि महानगरांमध्ये कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे पालक, आपलं मुलं आईवडिलांना विचारतही नाही. विवाह करताना सुद्धा न विचारता कोर्टात नोंद करून विवाह करून येतात, मोकळे होतात. आईवडील आशाळभूतपणानं वार्धक्य सुखात जाण्याची त्याच्याकडून अपेक्षा करतात. ती सारी स्वप्न भंगलेली असतात. म्हणून त्यासाठी या कार्यानं मूल्य शिक्षणाला विशेष प्राधान्य आणि झुकतं दिलेलं आहे. आणि देशात आणि जगात घराघरात असे पुंडलिक आपल्याला तयार करणं क्रमप्राप्त आहे. ते कुठल्या धर्माचे आहेत, कुठल्या विचाराचे आहेत, त्याचे आम्हाला देणं घेणं नाही. सर्व धर्मीयांनी पुढील पिढ्यांना पालक या नात्यानं त्यांना पुंडलिक आणि श्रावणबाळ बनवावं हे कळकळीचं आवाहन. म्हणून आपण एकादशीच्या दिवशी प्रतिवारी करणारे आमचे वारकरी आहेत. आज कोटीच्या संख्येनं पंढरपूरला गर्दी झालेली आहे, कोटीच्या संख्येनं. परंतु आमचं म्हणणं आहे, पांडुरंग जेव्हा समजतील तेव्हा समजतील. तुम्ही पुंडलिक समजून घेतला
तर घराघरात पांडुरंग तुम्हाला अंतःकरणात दिसते प्रत्येकाच्या. एवढ्या संख्येनं तिथे गर्दी करण्याचं कारण नाही, कारण तो प्रत्येकाच्या अंतःकरणात उभा आहे. कोट्यवधी लोकांच्या अंतःकरणात तो आपली वाट बघतोय. म्हणून देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिएल्या. अर्थ समजला नाही. क्षणभर देवाच्या द्वारात उभं राहणं म्हणजे काय? आपण जिथे कपाळाला पुरुष माणसं गंध लावतात, भगिनी कुंकू लावतात, त्या ठिकाणाला हरीचं द्वार म्हणतात. काही लोक त्याचा सरळ अर्थ लावतात, सरळ 4 धामापैकी हरिद्वारला जाऊन मोकळे होतात. ते हरिद्वार नव्हे. प्रत्येकाजवळ हरिद्वार आहे, प्रत्येकाजवळ परमात्मा आहे, प्रत्येकाजवळ पांडव आहेत, समजून घेणारे पाहिजे. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिएल्या. 4 प्रकारच्या मुक्त्या मिळतील, पण कुठे, केव्हा आणि कशा? उत्तर आहे, आसोनी संसारी जिव्हा वेग करी वेदशास्त्र निवारी बाह्य सदा. आसोनी संसारी, हिमालयात जायचं नाही, जटा दाढ्या भगवे कपडे घालायचे नाही, आपल्या अंतःकरणात परमात्म्याला कसं बघायचं हे आमच्या मुक्तादेवींनी, ज्ञानेश्वर भावंडांनी भोळ्या भाबड्या देशवासियांना सांगितलं. परंतु हे सर्व करत असताना आपल्या जिभेवर आणि मनावर जो नियंत्रण ठेवेल त्यालाच हरिद्वार कळेल. या पार्श्वभूमीवर बोलताना एक दिवस आमचे गोस्वामी तुळशीदासजी, कबीरजी, रैमनजी चर्चासत्र त्यांचं काहीतरी चालू होतं. त्यांची काहीतरी याच विषयावर बातचीत चालू होती की भोळ्या भाबड्या लोकांना अध्यात्माकडे कसं आणायचं. त्यात समोरच दात आणि जीभ यांचं कडाख्याचं भांडण झालं. भांडण विकोपाला गेलं. त्यात ते 32 दात त्या जिभेला सुनवत होते, हम है 32 तो है अकेली माय, हम एक बार चबा जाए तो फिर याद कहाँ जाए. भांडण करता करता ते दात, ते 32 दात त्या जिभेला धमकावत होते. त्याचा परिणाम जिभेवर काही झाला नाही. उलट त्या जिभेनं त्यांना असं सांगितलं, असा दम दिला, तुम है 32 मैं हो अकेली माय, मैं एक बार टेढ़ी जाए तो 32 गिर जाए. तपशिलात अर्थ सुज्ञांना सांगण्याची गरज नाही. म्हणून आपल्या जिभेवर, आपल्या मनावर जर नियंत्रण ठेवलं, भगवंत दूर नाही, तो तुमच्याजवळ आहे. म्हणून आसुनी संसारी जीवा वेग करी वेदशास्त्र निवारी बाह्य सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपलं जे मुख आहे ते हरिनाम घेण्यासाठी आहे, शिव्या गाळ्या देण्यासाठी नाही, बिड्या काड्या गुटखा तंबाखू खाण्यासाठी नाही, हरिनाम घेण्यासाठी. आमच्या काही पंडितांनी यावर खूप भाष्य केलेलं आहे. वदनाबद्दल भाष्य करताना वदनम प्रसाद सदनम सदयम हृदयम सुधामुचो वाचा करणम परोपकरणम एषा केशान ते वंद्या. मराठीत तपशिलात सांगण्याची आवश्यकता नाही, आपण सुज्ञ. आणि मग पुढच्या ओळीत ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. अर्थ समजला नाही. आपण सरळ महाभारताचा अर्थ लावाल ते 5 पांडव होते आणि उठसूट ते भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या घरी जाऊन बसायचे. ते पांडव ते कृष्ण नाहीत. तुमच्या अंतःकरणात मुख्य पंचप्राण आहेत आणि महर्षी व्यासांनी त्यांना पांडव म्हटलेले 5 आहेत म्हणून. ते 5 जण आहेत आणि त्या 5 जणांजवळ श्वासरूपी द्वारकाधीश उभा आहे.
त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आणि तो द्वारकेचा राणा क्षणभर जर आपण हरिद्वारवर आणला त्याला खरा ध्यानयोग म्हणतात, असं मुक्तादेवींनी सांगितलेलं आहे. म्हणून पूर्वी भोळी भाबडी माणसं, अनपड माणसं ही ज्ञानेश्वर भावंड संत मंडळी ग्राम अभियान राबवताना, हे खरं ग्राम अभियान, भगवंताचा परिचय घराघरात आणि मनामनात कसा करायचा हे ज्ञानेश्वर भावंडांकडे शिकावं. मग मुक्तादेवी, ज्ञानोबा, सोपान काका, नामदेव महाराज, निवृत्तीनाथ ही सारी मंडळी एका व्यासपीठावर कधी आली नाही. त्यांनी अनेक गावं दत्तक घेतली. मुक्तादेवींनी पलीकडे जायचं, सोपान काकांनी दुसऱ्या गावाला जायचं, निवृत्तीनाथांनी दुसऱ्या गावाला, ज्ञानोबांनी दुसऱ्या गावाला, नामदेवांनी पलीकडच्या गावाला. एका वेळी ही 5 संत मंडळी 5 गावं दत्तक घ्यायची आणि त्या ठिकाणी भगवंत समजून सांगण्याचं काम आचरणातून करायचे. एका व्यासपीठावर ते कधी आले नाही. आणि मग त्यात खरा ध्यानयोग मुक्तादेवींचा प्रसिद्ध आहे. त्या संध्याकाळी शेतातून काम करून थकून भागून आलेली शेतकरी कुटुंबातली कामकरी मंडळी मारुती मंदिरात प्रांगणात बसायची. त्यांना शांतपणे एक 5 मिनिट बसा, मी तुमचा फार वेळ घेणार नाही, आणि क्षणभर त्या हरिद्वारवर त्याची माहिती द्यायच्या. एक समोर अगरबत्ती लावून त्याकडे टक लावून बघायला लावायचे. आणि तुमचे अंतर्मन क्षणभर जर हरिद्वारवर आणलं, तुम्हाला हवी असणारी मनशांती त्या मिनिटात मिळते. ती कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही. इतक्या सोप्या पद्धतीतला हा ध्यानयोग मुक्तादेवींनी शिकवताना काही सौदारणं ते द्यायचे. आणि डोळे झाकता झाकता माणसं एवढी तल्लीन व्हायची, एवढी तल्लीन व्हायची, काही ना डोळा लागून जायचा, तेवढ्यात मुक्ताबाई पटकन निघून जायची. आणि श्रोत्यांना अशी आस लागायची की पुढचं सांगायला मुक्तादेवी कधी येते, ही गोडी लागायची. आणि त्यातून हा महाराष्ट्र घडलेला आहे. संतांच्या वाणीतली असणारी गोडी ती अजूनही कमी झालेली नाही. म्हणून ज्ञानेश्वर भावंडांनी, आता मग आमच्या शास्त्रीनं सांगितलं, पूर्वी दत्त संप्रदाय होता. भगवान दत्तात्रयांचे शिष्य मच्छिंद्रनाथ आहे. मच्छिंद्रनाथाचे गोरक्षनाथ आहे. गोरक्षनाथाचे गैणीनाथ आहे. गैणीनाथाचे निवृत्तीनाथ आहेत. या वारकरी संप्रदायाची मूळ परंपरा भगवान दत्तात्रयांची आहे, नाथांची आहे. नंतर वेगवेगळ्या विचारानं बदल होत गेले आणि या देशावर आलेलं पारतंत्र्य, त्याचा घेतलेला गैरफायदा, त्यातून अनेक चुरी पेटल्या, विचार बदलले. आणि आजही आपण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अनेक पंथ, अनेक संप्रदाय बघतो. पण वारकरी शब्दावर विनोदानं 2 मिनिटात बोलायचं झालं, तुम्हाला खूप आनंद होईल. आज भीती पाकिस्तान, चीनची आजच आहे अशातला भाग नाही. पूर्वीसुद्धा अनेक शत्रूंनी या देशावर स्वाऱ्या केलेल्या होत्या. आणि या देशाचं संरक्षणाचं, जागरण करण्याचं काम ही सारी साधुसंत मंडळी करायची. त्यात आमचा पहिला बटालियन पुंडलिकांनी 3 बटालियन उभ्या केल्या. त्यात पहिली बटालियन माळकरी. माळ जपता जपता, हरिनाम घेता घेता आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये कोणी चोर डकेरा आलेला आहे का, अचूकपणे ते माहिती दुसऱ्या बटालियनला द्यायची. ही साधारण पोक्त माणसं राखणी करायची गावाची आणि हरिनाम पण घ्यायचे. तुम्ही गेल्या 70 वर्षापूर्वी बघितलं, सगळे कामाला जायचे आणि काही म्हातारी माणसं गल्लीत
गावाची राखणी करायची आणि नव्या माणसांना विचारपूस करायची, बाबा तो कुठून आला, का आला, कुणाचा काय लागतोय, नातेसंबंध काय आहे, विचारपूस केली जायची आणि गावाचं रक्षण केलं जायचं. आता एका सेक्टरमध्ये शेकडो कुटुंब राहतात, कोण राहतं तेच माहीत नाही. ही आजची अवस्था आहे. मग एखादा चुकून जर चोर डकेरा आला तर द्वितीय बटालियन, दुसरी बटालियन अर्धा किलो वजनाचे टाळ वाजवणारी असायची, त्यांना टाळकरी म्हणायचे. ते अचूकपणे सांगायचं हा डकेरा आपल्या भागात आला आहे, यापासून आपण सावधान राहा. म्हणून मागचा पुढचा विचार न करता तो अर्धा किलो वजनाचा टाळ त्या डकेऱ्याच्या चोराच्या डोक्यात ते टाकायचे, तो घायाळ होईल. एवढे करून जर त्याचा काही परिणामच होत नाही, तो मजबूत असेल, तर आमची तिसरी बटालियन असायची. वेळूच्या काठ्यांमध्ये भागवा ध्वज लावून त्यांना वारकरी म्हणतात. ती तरुण मंडळी असायची. हळूच तो ध्वज खिशात घालायचा आणि दोन्ही हातानं ती काठी शत्रूवर वापरायची आणि त्याला काही मिनिटात यमसदन पाठवायचं. म्हणून माळकरी, टाळकरी आणि वारकरी त्यांनी देशाचं संरक्षण केलेलं आहे. म्हणून आजही वारकरी, टाळकरी, माळकरी फार मोठ्या पद्धतीत पुंडलिक घडवण्याचं काम, लोकांना सन्मार्गाला लावण्याचं काम, निर्व्यसनी बनवण्याचं काम, त्यांना माळकरी बनवण्याचं काम आमचे वारकरी करत आहेत. ही फार मोठी समाजामध्ये गेल्या 2000 वर्षात खूप अनुकूलता, अध्यात्माला अनुकूलता निर्माण केली. मी तपशिलात फार बोलणार नाही, आज एकादशी आहे. आणि येणेप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अनेक संत मंडळी त्या निमित्तानं घडवण्याला वातावरण निर्मिती झाली. संबंधितांनी हजारो संत महाराष्ट्रात घडवले आणि त्यामुळं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, आजही सगळे लोक म्हणतात. संत हे महाराष्ट्रात आहेत. त्यात आमचे तुकोबाराय असतील, एकनाथ महाराज असतील, नावं घेणार तरी किती, हजारो संत आहेत. आणि या संतांनी ही महाराष्ट्रभूमी तिला सुजलाम सुफलाम केला. आणि तेच काम आता पुंडलिक घडविण्यासाठी, श्रावणबाळ घडविण्यासाठी आधुनिक संत म्हणून आमचे सेवेत आणि सेवानिवृत्त असणाऱ्या गुरुजन प्रतिनिधींवर या कार्यानं ही जिम्मेदारी दिलेली आहे. म्हणून आमच्या गुरुजन प्रतिनिधींनी प्रत्येक शाळेवर विद्यार्थ्यांनी कसं शिकावं, पालकांनी कसं वागावं, शिक्षकांनी कसं शिकवावं आणि अभ्यास स्मरणात राहण्यासाठी कोणत्या युक्त्या कराव्यात, त्या साऱ्या युक्तिवाद आमच्या गुरुजनांकडे आहे की तुमच्या मुलांना गुणवत्ता यादीकडे आणण्यासाठी त्याचा निश्चितपणे त्या विचाराचा फायदा होईल. आणि कधीही प्रत्येक नव्या पिढ्यांवर संस्कार करणं हे पालकांचं, गुरुजनांचं काम आहे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून आपणाला संस्कार हा एक अत्यंत महत्त्वाचा अनमोल वारसा संत मालिकेनं, महाराष्ट्राच्या संत मालिकेनं आपल्या हातात दिलेला आहे. म्हणून त्याचं आपण कृपया या विभागातून आचरण करावं. या कार्याच्या अंतरंगाकडे वळताना द्वितीय विभाग मानवी समस्या निर्मूलन करण्याचा प्रश्न उत्तर विभाग आहे. त्यांनी परिचय देऊन आज इथे प्रति गुरुवार रविवारी हजारोच्या संख्येनं असंख्य मुमुक्षित आणि भाविक आपल्या समस्या विचारायला येतात. अर्थात त्यांनी विचारताना लेखी स्वरूपात आपल्या समस्या मांडाव्यात, तोंडी न बोलता. तोंडीत वेळ अनावश्यक वाया जातो. म्हणून आपण आमच्या प्रतिनिधींशी प्रश्न उत्तर करणाऱ्या, समजून सांगणाऱ्या प्रतिनिधींशी आपण संवाद साधावा. तर पुढचा विभाग विवाह मंडळ इथे आलेला आहे. आज मोठ्या प्रमाणात
अनेक पालक मुलामुलींच्या विवाहासाठी विचारणा करण्यासाठी आलेले आहेत आणि हे उभं असणारं जे विवाह मंडळ आहे त्यांच्याकडे आत्ता या मिनिटाला महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यातून लाखो वधूवरांची माहिती प्राप्त झालेली आहे. ज्यांच्या मुलामुलींची विवाह करायची आहेत त्यांनी आमच्या विवाह मंडळाशी संपर्क करावा. विनामूल्य मार्गदर्शनातून आपणाला निश्चितपणे मुलांचं भवितव्य, त्यांचं करिअर, त्यांचा भविष्यकाळ आणि विवाह या बाबीवर जर बोललं तर भारतीय संस्कृतीपैकी 4 पुरुषार्थावरती उभी आहे. धर्मपुरुषार्थ, अर्थपुरुषार्थ, कामपुरुषार्थ आणि मोक्षपुरुषार्थ याशी संबंधित हे विवाह मंडळ आहे. म्हणून आपण याचा बोध घेऊन गेल्या 70 ते 80 वर्षात या कार्यातून जेवढी स्वामींच्या कृपेनं मुलामुलींची विवाह झाली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपणाला एक सुखद धक्का आहे जीवित सुखी करण्याचा. आपलं पुढील जीवित सुखी करायचं असेल तर ही विचारसरणी जनतेच्या घराघरात मनामनात आपण पोचवा की हुंडा घेऊ नका, सोनं नाणं घेऊ नका, कुणाचा मान पान अपमान सन्मान या भानगडीत पडू नका. उलट आम्ही सातपुड्यात बघितलं, तिथे आदिवासी पट्टा आहे मोठा. तिथे मुलींना करायचं असेल तर घरात पैसे द्यावे लागतात आदिवासी समाजात. आणि हो, अजून एक गोष्ट आहे, 9-10 वर्षाच्या मुलींच्या आईवडील पाया पडतात, तिला देवी मानतात. अजून असा एकही अनुचित प्रकार, अत्याचार, अनाचार त्या सातपुड्यात झालेला नाही. मग आता कोण भारी बघा, कोण श्रेष्ठ आहे? सैनिशानी डाव्या हाताचा अंगठा अनपढ माणसं आहेत. आचार विचाराला, संस्कृतीला धरून आहे, हे आम्ही डोळ्यानं बघितलेलं आहे. आणि इकडे अतिउच्च शिक्षित म्हणवणारी माणसं कशी वागतात ते मी सांगणार नाही, ते आपणाला माहीत आहे. मग यापेक्षा कोण बरे? म्हणून सारे आईवडील त्या सातपुड्यात मुलीच्या पाया पडत असतात. आम्ही विचारलं त्या पालकांना, तुम्ही पालक आहात, मग तुम्ही मुलीच्या पाया का पडतात? हो म्हणे, आम्ही मुलीला देवी स्वरूपात बघतो म्हणे. तिला देवी स्वरूपात बघितल्यावर बाकीच्या पुढच्या घटना तिच्यापर्यंत पोचूच शकत नाही असा आमचा दावा आहे. म्हणून समाजशास्त्र, कुटुंबशास्त्र यावर अवलंबून आहे. म्हणून आपण विवाह मंडळात काम करताना या अचूक बाबी संस्काराकडे नेणाऱ्या आहेत. म्हणून आपण या विवाह मंडळातून नव्या पिढ्यांवर चांगले संस्कार करावे, तरच आपला भविष्यकाळ उज्ज्वल, यशस्वी होईल. थोरा मोठ्यांविषयी असणारा आदर आज समाजामध्ये कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सासू सुनेचं कधी जमत नाही. आणि पूर्वी मराठीत एक म्हण होते, सासू सारख्या सारख्या सूचना करणे तिला सासू म्हणतात. सुना ज्यांना सूचना मान्य नाही त्या सुना. हा विनोदाचा भाग आहे, परंतु यावर संस्काराचा पूल बांधणं गरजेचं आहे. म्हणून पूर्वी आमची 80-90 वर्षाची जुनी माणसं वर परीक्षा, वधू परीक्षेला जायची. त्या वधूची परीक्षा करताना त्या मुलीला हातपाय धुवून 5 पावलं चालायला लावायचे. चालताना उजवा पाय पुढे पडत असेल अशा मुली भाग्यवान समजल्या जायच्या. आमची जुनी माणसं फार काही प्रश्न विचारत नव्हते. नाहीतर पूर्वी प्रश्नांची सरबत्ती असायची, खूप प्रश्न विचारायचे. त्यात ती पास झाली तरच
निवड व्हायची. आता तसं राहिलं. त्यातही हातापायाची बोटं सरळ, स्वभाव सरळ, बोटं तेडीमेडी, स्वभाव त्याप्रमाणे. म्हणजे आमची अनपढ माणसं एवढी हुशार होती, PhD झालेल्यांना लाजवतील, मागे पाडतील. त्यातही डाव्या पायाची करंगळी आणि शेजारचा बोट त्या मुलीचा खूप आखूड असेल. मग आमची जुनी माणसं दचकायची, हो इथं आता कसं आपण भूमिका आपण कशी घ्यायची. मग ते चातुर्यानं सांगायचं, आम्ही घरी गेल्यावर ठरवून नंतर कळवतो जे कळवायचं ते. असा युक्त्यांचा वापर केला जायचा आणि मग तसल्या मुलींना नापास केलं जायचं. अर्थात इथे कुणाची तशी अवस्था असेल, हिनू नका, चिडू नका, अपमानित करू नका, त्यावर उपाय आहे. ज्यांच्या पायाचा जो अंगठा आहे त्याच्या शेजारचा बोट अंगठ्यापेक्षा जरा गौभर पुढे असेल, अशा मुली करायच्या किंवा नाही, त्यावेळी मात्र आमच्या जुन्या माणसांची पंचायत व्हायची. का? अशा मुली सासूच्या डोक्यावर मिरे वाटतात, म्हणजे लवकर सासू होतात, बॉस होतात. अर्थात अशा मुली काही घरात आवश्यक आहे, आवश्यकतेनुसार त्या करणं गरजेचं आहे. म्हणून या साऱ्या बाबी समाज आणि कुटुंबशास्त्रामध्ये आमची जुनी माणसं वर परीक्षा, वधू परीक्षेला अत्यंत चातुर्य आणि कौशल्यपणानं यशस्वी करायचे. त्यामुळं त्यांच्या काळात एकही घटस्फोट कधीच झाला नाही, हे वास्तव लपवता येत नाही. आणि आज पत्रिका जमूनही, 36 गुण जमूनही गॅरंटी नाही, एवढा फरक आहे. म्हणून या साऱ्या बाबी समाजशास्त्रामध्ये आपणाला अत्यंत कौशल्यानं उतरवणं क्रमप्राप्त आहे. म्हणून इथे विवाह मंडळ उभं आहे. ज्यांच्या मुलामुलींची विवाह कर्तव्य आहे आगामी दीपावलीनंतर, त्यांनी पूर्वतयारीला आमच्या विवाह मंडळाशी सुसंवाद साधावा, म्हणजे पुढची फजिती होणार नाही, किंतु परंतु होणार नाही. आज घटस्फोटाचं वाढतं प्रमाण तुम्हाला माहीत आहे, त्यावर आम्ही बोलणार नाही. आणि महानगरांमध्ये ते 50% पोचलेलं आहे. त्यातही काही असे महाभाग आहेत की आईवडिलांना न विचारता विवाह करतात. नशीब 6 महिने विवाह टिकणं मुश्किल होते. 6 महिन्यानंतर तीच जोडपी त्याच कोर्टामध्ये वादी प्रतिवादी म्हणून उभे राहतात. अनेक न्यायमूर्ती आमच्याकडं ढासाढासा रडतात आणि सांगतात. हे आजचं वास्तव लपवता येत नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण गावागणिक पोक्त असणाऱ्या वयातल्या पुरुषांनी, भगिनींनी विवाह मंडळात काम करावं. कोणाचं भलं होईल असंच करावं. म्हणून हे समाजकार्य आहे, देशकार्य आहे, कुटुंब कार्य आहे. ज्यांना ज्यांना वेळ आहे, इच्छा आहे, आवड आहे, त्यांनी विवाह मंडळं सुरू करावीत विनामूल्य. ह्या 18 विभाग विनामूल्य काम करतायत देशभरात. आणि जे कोणी मूल्य घेत असतील ती आमची माणसं नाहीत. आमच्या परवा सोनार गुरुजी इथे आले, त्यांनी म्हसरूळला केंद्रही नाही, पण तिथे काही लोकांनी आम्हाला इथे केंद्र बांधायचं आहे, अमुक करायचं आहे, तर आमची परवानगी नाही. तरीसुद्धा लोकांकडे हात पुढे पैशासाठी करतात. ही गोष्ट उचित नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की सेवेकरी कसे ओळखायचे ते ओळखपत्र आपणाला माहीत असावं, म्हणून सांगण्याचं प्रयोजन. पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहे. नुकताच आता खरीप हंगाम संपत आलेला आहे. अजूनही पाऊस काही भागात खूप आहे, पेरण्या होऊ देत नाही, आणि काही भाग प्रतीक्षेत आहे.
भारतातल्या बऱ्याच राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. अजून मध्य उत्तर भारतापर्यंत पाऊस पोचलेला नाही. म्हणून सर्वत्र पाऊस चांगला पडावा, शेती चांगली पिकावी, बळीराजाला आनंद होईल, तो सुखद त्याला धक्का बसेल, त्याच्या कर्तृत्वाला निसर्गाचा आशीर्वाद असावा म्हणून आपण त्यांना पर्जन्य सुक्त म्हणायला लावतोय. आणि जिथे जिथे पर्जन्य सुक्त म्हटलं आहे तिथे तिथे पुरेसा पाऊस झालेला आहे. म्हणून पर्जन्य सुक्त जर शेतकऱ्यांनी वाचलं म्हटलं तर पावसाला पहिली ती दखल घ्यावी लागते. कारण बळीराजा हा अन्न निर्माण करणारा ब्रह्म आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या 15व्या अध्यायात ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा हुतम ब्रह्म एव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. अर्थ समजला नाही. आपण जे अन्न खातो ते ब्रह्म आहे. मराठीत बोलायचं झालं, अन्न हे ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माला जो निर्माण करतो तो खरा ब्राह्मण आहे. इथे अनेक आमचे ब्राह्मण शेतकरी येऊन बसले की बाबा तू ब्राह्मण आहेस, तुला ब्रह्म कळतंय आणि तू जर परमेश्वराला हाक मारली तुझी हाक परमेश्वर पटकन ऐकतो, असा आमचा दावा आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की आमच्या शेतकऱ्यांपर्यंत तू ब्राह्मण आहेस हा आरसा दाखवण्याचं काम आमच्या कृषी विभागानं करावं हे कळकळीचं आवाहन आहे. यावर खूप बोलता येईल. शेतीवर अवलंबून असणारे 55 लघुउद्योग आहेत. आज शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुली देत नाही, नोकरी नाही म्हणून छोकरी नाही. त्यांनी स्वतःच्या पायावर कसं उभं राहावं असे 55 लघुउद्योग त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम या कृषी विभागातून, कृषी महोत्सवातून केलं जात आहे. त्या मुलांचे आम्ही विवाह बिना हुंड्यानं करतो, महोत्सवात करतो. आजपर्यंत हजारो विवाह रुपया खर्च न करता केलेली आहे. म्हणून आपणाला एक सामाजिक क्रांती कृषी विभागातून करण्याला नामी संधी या विभागानं दिलेली आहे, तिचं आपण सोनं करावं. पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आरोग्य संविधान घेऊन आलेले आहेत आणि त्र्यंबकेश्वरला आपण सिंहस्थापूर्वी आकार घेत असलेलं आरोग्यधाम परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आकार घेत आहे. आणि आपणाला माहीत आहे, सांगण्याची आवश्यकता नाही, इथे प्रति गुरुवार रविवारी जगातून देशातून कॅन्सर बरा व्हावा म्हणून असंख्य रुग्ण येतात. आणि आपणाला माहीत आहे हा जो इथे दवा दाखवला जातो आहे सप्तरंगी काढा आहे, सप्तरंगी मूळ आहे, हे एवढं सामर्थ्यशाली आहे. 40 दिवसात कॅन्सर ठणठणीत बरा करण्याचं सामर्थ्य या दव्यात आहे. आणि हा दवा बिना वेदना, बिना शस्त्रक्रिया, बिना केमो, फक्त काही पथ्य आहेत खाण्यापिण्याची तेवढी पाळायची. ज्यांना घशाचा कॅन्सर किंवा रक्ताचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी ही रानभेंडीसारखी संजीवनी नाही. ज्यांना पोटात गाठी आहे त्याला वेखंड म्हणतात. हे वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केल्यास पोटातल्या गाठी 3 आठवड्यात नष्ट करण्याचं सामर्थ्य या वेखंडात आहे. अर्थात औषधं कडू तुरट आहेत. तुम्हाला पटतील तर बघा, भयंकर कडू आणि तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावे लागतात. पण कापाकापी, सर्जरी, भीती, वेदना याकडे जायचं काम. म्हणून ज्यांना आवडेल त्यांनी अवश्य आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं वचन गाथेमध्ये वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे याकडे वळावं. पुढचा विभाग या ठिकाणी
आमचे वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत, इंजिनियर आर्किटेक्ट आलेले आहेत. त्यांनी पटकन परिचय करून वास्तूत सुख समाधान मिळावं, निवारा म्हणून आपण त्याकडे बघतो. आज अनेक वास्तूंमध्ये डोक्यावर कर्ज, भांडणं, आजारपण, कर्जबाजारीपणा कमी होण्याऐवजी वाढतो आहे. म्हणजे वास्तूत काहीतरी दोष आहे. हा कसा ओळखायचा याची सूत्र ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथात दिलेली आहे. म्हणून बऱ्याच वेळा अनभिज्ञपणानं घरात बंद पडलेली घड्याळं आहेत, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे आहेत, ईशान्य दिशेला टॉयलेट जिना आहे, नैऋत्य यामाची दिशा आहे, तिथे प्रवेशद्वार आहे, पाण्याची टाकी आहे. या गोष्टी अधपतनाकडे नेणाऱ्या आहेत. पैकी अनेक भगिनींच्या डोक्यावर कर्ज आणि आजारपण आहे. त्याचं उत्तर त्यांना माहीत असावं म्हणून ज्या भगिनींच्या घरात किचनला काळा दगड लावलेला आहे, कडप्पा लावलेला आहे, त्याने हात वरती करावे म्हणजे मला सांगताय. धन्यवाद. बरेच हात वरती आले. घरी गेल्यावर घाबरून जाऊ नका, तोडफोड करू नका. जाता जाता पिवळ्या रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा ऑइल पेंट घेऊन जा आणि तो काळाचा पिवळा किंवा पांढरा करा. तिथेच 7:30 संपली. इतकं सोपं हे वास्तुशास्त्र आमचे प्रतिनिधी आपणाशी आपलं मनोगत व्यक्त करतील. इतकं सोपं आहे. एवढा तोडफोड करायला, ते कारागीर मिळायला, तेवढे पैसे घालवायला सर्वांना शक्य नाही. म्हणून आपणच आपल्या वास्तूचं डॉक्टर व्हावं हा त्यामागचा या कार्याचा, या विभागातला उद्देश आहे. थोडक्यात समाजात जे महत्त्वाचे घटक आहेत त्यात गुरुजनांकडे म्हणजे शिक्षकांकडे मूल्य शिक्षणाचं काम द्यावं, डॉक्टरांकडे आरोग्याचं काम द्यावं, इंजिनियर लोकांकडे स्थापत्याचं काम द्यावं, वास्तूचं. आणि चौथा जो स्तंभ आहे, इथे कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देताना आज बऱ्याच काही जिल्ह्यातून नवीन सेवेकरी, नवीन केंद्र उभारणीसाठी मार्गदर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. त्यात मुंबई उपनगरातले लोक आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय करून द्यावा. उपनगरातून, मुंबई उपनगर, सांगली जिल्ह्यातून बरेच लोक आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. जिल्हा सांगली, त्यात भगिनींचाही समावेश आहे, मोठ्या प्रमाणात आलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रातून आज मोठ्या प्रमाणात भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांना वाटतं आपल्या गावी केंद्र व्हावं, लोकांना समाधानी, सुखी, सुखशांती त्यांना मिळावी आणि आपण निमित्त असावं. म्हणून जर तुम्ही त्यांना शाकाहारी बनवलं, सर्वप्रथम त्यांना रोज 3 अध्याय स्वामी चरित्र 11 माळा जप शिकवला, तुम्ही त्यात जिंकले आणि तो आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल अशी आम्हाला 100% गॅरंटी आहे. धन्यवाद. बसा. म्हणून हे विचार आपण जनतेपर्यंत पोचवायला याला पैसे लागत नाही, याला पैसे लागत नाही. ही चांगली विचारसरणी 10 वेळा सांगितली तर लोक एकदा ऐकतात. पण तुम्ही बघा, वाईट गोष्ट न शिकवता लोक करतात. जगामध्ये एवढे शिक्षक असून आमचा एकही शिक्षक आज तगायत हजारो वर्षात तंबाखू अशी खा, गुटखा तसा खा, दारू अशी प्या शिकवतं का कोणी? मग लोक तिकडे का वळतात शिक्षक नसताना? आम्ही एक उदाहरण देतो नेहमी, पुरुषांनाही देतो, भगिनींना देतो. पूर्वी आणि आजही काही शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात आणि सकाळी दिवस उगण्यापूर्वी प्रत्येक घरोघरी दूध नेऊन घालतात. काही झोपेतच असतात, ते दरवाजा वाजवावा लागतो, मग डोळे चोळत चोळत उठतात, मग ते दूध पातेल्यात तापत ठेवतात वगैरे वगैरे. पण एका कर्मयोग्याची भूमिका
तो दूधवाला, तो शेतकरी करत असतो. इकडे दुसरीकडे दारू विक्रेता जो आहे तो अज्ञात ठिकाणी दूर किती जरी लांब असला तिथे आधी जाऊन लोक नंबर लावतात न सांगता. हा यातला फरक आहे. आपण सुज्ञात यापेक्षा अधिक तपशिलात आम्ही बोलणं उचित नाही. परंतु वाईट गोष्ट शिकवण्यासाठी कुठलाही गुरु लागत नाही. परवा गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेचं रहस्य समजून घेताना मनुष्याला 5 गुरु लागतात. दत्त महाराजांनी 24 गुरु केलेले होते. प्रभू रामचंद्र सुद्धा वयाच्या 5व्या वर्षी गुरुपद घेण्यासाठी विश्वामित्रांच्या आश्रमात विद्यार्थी म्हणून येथे झाले. वास्तविक ते परब्रह्म होते. त्यांना ऋषीमुनींकडे जायची जरूर नव्हती. का गेले हे आपण समजून घेणार आहोत. भगवान श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात का गेले? एकटेच गेले नाही, सवंगड्यांना घेऊन गेले आणि 14 विद्या 64 कला त्या जनतेपर्यंत आदान प्रदान करते झाले. एकट्यापर्यंत नाही, देव पण बाजूला ठेवलं. कुठलाही येणारा अहंकार देवपणाचा असेल, मोठेपणाचा असेल, श्रीमंतीचा असेल, अन्य असेल, त्याला थारा नाही. अशी अवस्था प्रत्यक्ष जर परब्रह्म करतंय आणि अगदीच स्वामींचं जर उदाहरण द्यायचं झालं, स्वतःजवळ काहीच ठेवलं नाही, कपडा लत्ता सोनं नाणं काही ठेवलं नाही. मग कुठल्या तरी केंद्रानं चांदीच्या पादुका त्यांना आणल्या. अहो त्यांच्याजवळ काहीच नाही, तुम्ही कशाला ते सोनं नाणं ते मौल्यवान वस्तू त्यांना भेट देतात? तुमच्या अंतःकरणात आणि लोकांच्या अंतःकरणात स्वामी जर पोचवले तर तुम्हाला गुरु कळतील. हे कळकळीचं निवेदन आहे. म्हणून आपणाला अत्यंत कळकळीचं सांगणं आहे की मनुष्याला 5 गुरु लागतात. आजच्या भाषेत, कालच्याही भाषेत बोलता येईल. जन्मदाते पहिले गुरु आहेत आईवडील. मनुष्य जन्माला येताना मातीचा मासाचा गोळा म्हणून आईच्या उदरातून जन्म घेतो. तो उपजत ज्ञानी नसतो. त्याला खूप घडवावं लागतं, संस्कार करावे लागतात, तेव्हा त्याचा मानव होतो. आणि जर संस्कार झाले नाही, मानवाऐवजी तो दानव होतो. म्हणून जन्मदाते आईवडील हे पहिले गुरु आहेत आजच्या भाषेत, वर्तमान भविष्य काळात. दुसरे गुरु प्राथमिक शिक्षण शिकवणारे आहेत. 5व्या वर्षी आपण मुलांना शाळेत पाठवतो. तोही कालावधी झाला की उच्च शिक्षणासाठी आपण माध्यमिक शिक्षणाकडे वळवतो. ते तिसरे गुरु. तोही कालावधी पूर्ण झाला की पायावर उभं करणारे चौथे गुरु. त्यात हल्ली ITI असतील किंवा अशा काही महत्त्वाची भूमिका बजावणारी नोकरी, उद्योग, व्यवसाय लावणारे असते, त्यांना चौथे गुरु म्हणतात. एवढंही करून तो त्याच्या पायावर उभा राहिला की पालक लोक त्याला गृहस्थाश्रमाकडे वळवतात. आणि हे कुटुंब संसाराचं ओझं वाहता वाहता तो म्हातारा होता. आणि हा भार वाहता वाहता हरवलेली मनशांतीच्या शोधात पण असते. मग कुणी 4 धाम, 8 धाम, अनेक धाम तीर्थक्षेत्रांना जातात, कोणी भागवताला जातं. परवाच आपलं मथुरेला हजारो जण, हजारो भगिनी भागवत वाचण्याला आलेल्या होत्या. पैकी इथे कोणी मथुरेहून आलेले प्रतिनिधी असतील भागवतातले, त्यांनी हात वरती करावे. अजून मथुरा इकडे आलीच नाही, अजून ते प्रवासातच आहे. परंतु मथुरेत काय घडलं ते तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसणार आहे. आमच्या प्रतिनिधींनी ते स्क्रीनवर दाखवलं, म्हणजे तुम्ही मथुरेला गेल्याचं पुण्य मिळणार आहे. तपशिलात न बोलू. 5वे गुरु हरवलेली मनशांती ज्या दिशेनं देतात, ज्या मार्गानं देतात, त्यांना 5वे गुरु म्हणतात. असे 5 गुरु
ज्या मानवजातीला लाभतील त्याचा खरा अर्थानं मानव होण्यास तो पात्र ठरेल. म्हणजे मानव व्हायचं असेल हे 5 गुरु लागतात. आणि स्वामींनी सुद्धा मागील शतकामध्ये माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी म्हणतात. त्यापैकी आपण इथे बसलेला आहे. आणि हे माणसा तू माणसासारखा हो, असं आमच्या बहिणाबाई असतील, डॉक्टर आनंदीबाई असतील, श्री संत मालिकेत असणारी सर्व पात्र त्यात असतील. त्यांनी तमाम मानवाला उद्देशून अभंग लिहिले. माणसा माणसा कधी होशील माणूस. म्हणजेच माणुसकी शास्त्र. आणि आजही तुम्ही भगिनी किंवा पुरुष माणसं 4 जण ज्यावेळी एकत्र येतात, विचार विनिमय करतात, त्यावेळी आमच्या भगिनी एकमेकीला विचारतात, का हो तुम्हाला मुलं बाळं किती आहे? असं का विचारत नाही? तुमच्याकडे पैसा किती, सोनं नाणं किती, गाड्या घोड्या किती, असं का विचारत नाही? ते लोकांना नको आहे, त्याचं काही पडलेलं नाही. परंतु माणुसकी शास्त्रात खरी श्रीमंती आणि संपत्ती पुढची पिढी आहे आणि तिला संस्कारानं जपणं काळाची गरज आहे. म्हणून तुम्ही भगिनी किंवा पुरुष माणसं एकमेकाला जे विचारतात, आपुलकीपोटी आपलेपणानं विचारतात आणि माणुसकी शास्त्रानं ते विचार पाळतात, त्यालाच मानव म्हणतात. अशा अनेक बाबी आपल्या दैनिक व्यवहारातल्या आहेत. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आणि त्यांच्यासोबत दुर्गा अभियान प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी, देश विदेश अभियान प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, हे सर्व प्रतिनिधी केंद्रात असावे लागतात. जनतेपर्यंत त्यांनी पोचणं गरजेचं आहे. केवळ फक्त आरती करणं, घंटा वाजवणं याला केंद्र म्हणत नाही. गैरसमज करून घेऊ नका. माणसं घडवण्याचं हे गॅरेज आहे, तिथे हात काळे करावे लागतील. बिघडलेल्याच गाड्या आपल्याकडे येतील, चांगल्या गाड्या आपल्याकडे येत नाही. अर्थ कसा लावायचा तो बघा. म्हणजे दुःखित पीडित माणसं ज्या ठिकाणी घडली जातात ते खरं स्वामींचं गॅरेज आहे. हे स्वामींचं गॅरेज आहे. अनेक बिघडलेली मतं दुरुस्त करण्याचं हे प्रभावी माध्यम आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे, कळकळीचं सांगणं आहे की ही माणसं कोण घडवेल. म्हणून गावोगावी खूप समुद्रासारखी केंद्र मोठी बांधण्यापेक्षा गोड्या पाण्याची झरी गावागावात जर तयार केले तर पंढरपूरसारखी कोट्यवधी गर्दी एका गावात जाणार नाही. तिचं विकेंद्रीकरण होईल. आणि या विकेंद्रीकरणावर बोलायचं झालं, दिंडोरी केंद्रानं जर भारतात राज्यात दुसरी केंद्र काढली नसती तर पंढरपूरच्या 10 पट गर्दी इथे आली असती, गावही पुरलं नसतं. हा उद्देश आपण समोर ठेवावा आणि सेवेचं विकेंद्रीकरण आपण करावं, हे कळकळीचं आव्हान. खूप बोलता येईल, परंतु आपले मनाजे राहावं. फार वेळ आपल्या जागेवर राहत नाही. मानसशास्त्र आम्हाला कळतं आहे. मी 5च मिनटात बोलून आपणाला सुट्टी देणार आहे. तथापि शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला विभाग आहे. त्यांनी आपला परिचय देऊन आज एकादशीचं औचित्य ठेवून अनेक भगिनी खूप आषाढभूतपणानं, खूप आशेनं इथे स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या आहेत. आणि जाता जाता स्वामींच्या चरणावर 2 समस्या मांडणार आहे. 1 व्यसनाधीनता, 2 डोक्यावर कर्ज. या प्राथमिक ज्या 2 समस्या आहेत ती गाराडी स्वामींच्या चरणावर घालणार आहेत. त्याचं उत्तर देताना ज्या कुटुंबामध्ये चोरून व्यसनं करणारे सदस्य आहेत, कुटुंबीय आहेत, त्यांच्यासाठी इथे उपाय त्यांनी दाखवावा. इथे रुद्रयंत्र आहे.
तथा तुमच्या घरात शंकराची पिंड आहे, त्यावर पाण्याचा अभिषेक घालून महिम्न वाचून किंवा रुद्र वाचून ते तीर्थ तुम्ही जर सदस्यांना दिलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईन आणि तुमचे सदस्य शाकाहारी आणि निर्व्यसनी होतील. देवाकडे मागून मागून काय मागणार? निर्व्यसनी, शाकाहारी आणि कर्तबगार व्यक्ती जर घरात असली, देवाकडे काही मागण्याचं काही कारण नाही. रामदास स्वामींच्या बाबत अशीच एक घटना विषयांतर करून सांगतो. ते 12 वर्ष नाशिकला आले. आमचे काही पंडितांनी 12 वर्षात अनेक वेळा त्यांच्याकडे गेले. का हो, तुम्ही रामाची सेवा करता, तुम्हाला राम पावला का? काही साक्षात्कार दृष्टांत झाला का? त्यांनी त्यावेळी काही उत्तर दिलं नाही. पण वेळ समीप आली आणि भल्या पहाटे 4 वाजता कोटी सूर्याचं तेज असलेले परब्रह्म प्रभू रामचंद्र त्यांच्यासमोर उभे टाकले, पर्णकोटीसमोर, आणि आपणहून सांगतात, उठ, झोपलास काय? मी आलोय, तुला काय हवं आहे? असे मधुर वाक्य कानावर पडल्याबरोबर तंद्री भंगली. बघतो तो कोटी सूर्याचं तेज, पाय कंप करायला लागले, घाबराट झाली. काही क्षणात स्वतःला धीरोदात्त म्हणून ते त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवट घालते झाले. आणि मग संवाद झाला. संवाद होताना, आता तुला काय मागायचं माग म्हणे. त्यांनी हात जोडून सांगितलं, देवा, प्रभू रामचंद्रा, मला तुमच्याकडं काही मागायचं नाही. चुकून जर आज कोणाला स्वामींचा दृष्टांत झाला तर तुम्ही काय मागणार आहात हे मी सांगण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या पेपरवर काही मागण्या लिहिलेल्या आहेत, त्या संदर्भात तपशिलात बोलणं उचित नाही. परंतु त्यांनी काही मागितलं नाही. अत्यंत नम्रपणे त्यांनी सांगितलं, भगवंता, देता आलं, मी तुझ्याकडे 4 गोष्टी मागतो. मला मोक्ष नको, मुक्ती नको, पैसा नको, धन नको, संपदा नको, ऐश्वर्य नको. देता आलं 4 गोष्टी मला दे. कोणत्या गोष्टी? कोमलकर्णी दे रामा, विमलकर्णी दे रामा, सज्जन संगती दे रामा, अभेद्य भक्ती दे रामा. खरं तर या विचाराचं त्यांना नोबेल पारितोषिक द्यायला हवं होतं, ते दिलं नाही. नको त्यांना मिळतात, तपशिलात न बोलता. दुसरी गोष्ट, भगिनी मागण्याला आल्यात, डोक्यावर कर्ज. ते कसं घालवायचं त्याचं तंत्र आहे श्रीयंत्र. हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे आणि याची उपासना जर आपण रोजीला केली, ती माणसं कर्जमुक्त, चिंतामुक्त, ऋणमुक्त होतात. ते करायचं कसं हे आपण समजून घ्या. हे श्रीयंत्र आहे. त्यावर कमळगड्ड्याची माळ अर्पण करावी. दुसऱ्या हातात तुळशीची माळ, विशेष पवित्र, विष्णूंना आवडणारी आहे. आज एकादशी आहे. या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र आपल्या नित्यसेवेत दिलेला आहे. नंतर श्री सूक्त पठण एकदा करावं, नंतर व्यंकटेश करावं आणि प्रतिपौर्णिमेला एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवावा. मराठी 5 अध्यायाची पोथी घ्यावी आणि घरचे घरी स्वतः सत्यनारायण करावा. भगिनी, तथापि इथे बसलेल्या भगिनींपैकी ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात वरती केले तर बरं होईल. धन्यवाद. मोठ्या प्रमाणात आपण हात वरती केलेले आहेत. परंतु ज्या काही नवीन भगिनी आलेल्या आहेत, मग त्यांना कोण सांगेल? तुम्हालाच सांगावं लागणार आहे. हात वरती नसलेल्या भगिनींनी आमच्या भगिनींशी संवाद साधा. म्हणजे डोक्यावरचं कर्ज खांद्यावरी आणि हळूहळू कर्जमुक्त, दुःखमुक्त करण्याला तुम्हाला संधी मिळेल. म्हणून या सर्व मानवी समस्या, आदिदैविक, भौतिक, आध्यात्मिक समस्या निवारण करण्याला मराठी अस्मिता, भारतीय संस्कृती
आमच्या माता भगिनी सक्षम आहेत आणि म्हणूनच या देशाला भारत माता का म्हणतात त्याला कारण आमच्या माता भगिनी आहेत. जगात कुठल्याच देशाला माता म्हणत नाही, अमेरिकेला म्हणत नाही, जपानला म्हणत, जर्मनीला म्हणत नाही, चीनला म्हणत नाही, अन्य कुणाला म्हणत नाही. भारतालाच का म्हणतात त्याला कारण आमच्या माता भगिनी आहेत. तुम्ही गुरुचरित्र वाचता, इथे ज्या गुरुचरित्र वाचक भगिनी आल्या असतील, ज्यांनी गुरुचरित्र वाचलेलं असेल त्यांनी एकदा हात वरती करावा. भरपूर हात वरती आले, धन्यवाद. त्याच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवंत ज्यावेळी परीक्षा बघायला आले, ब्रह्मा विष्णू महेश, स्वतःच्या तपोबलावर एवढं सामर्थ्य देवांपेक्षा जास्त आमच्या भगिनींचं आहे. एका दृष्टिक्षेपात त्यांनी जी काही अट घातली होती ती त्यांच्याच गळ्यात आली आणि 1 दिवसाची लहान बालकं करण्याचं सामर्थ्य अनुसूयेनं देवांना दाखवलं आणि त्या दिवसापासून या भारत देशाला भारत माता म्हणतात हे विसरून चालणार नाही. ही राष्ट्रभक्ती आहे. देशाविषयी एक असणारा आदर, देशाविषयी असणारी संकल्पना, असणारा सदाचार, असणारी सहानुभूती, सदाचार, सुशिकता हे फक्त आमच्या भगिनींजवळ आहे. म्हणून या देशाला भारत माता म्हणतात, उगच नाही. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपण खूप वेळ एकादशीचा उपवास आहे. अनेकांच्या पोटात कावळे ओरडत आहेत की घरी गेलंच पाहिजे, फराळ केलाच पाहिजे वगैरे वगैरे. पण एक दिवस तरी उपोषणाचा अर्थ आपण समजून घ्यावा. काही असे उपासक आहे की ते पाणीसुद्धा पित नाही आहेत. आम्ही तेवढं तुम्हाला करायला सांगणार नाही, परंतु आठवड्यातला एखादा उपोषण यामागे विज्ञान, यामागे सायन्स आहे की रोज अन्न खाल्ल्यामुळं आपली पचनेंद्रिय अवजड होतात, नाकाम होतात. त्यांना थोडी सुट्टी हवी असते, हलकं अन्न, कमी अन्न खाण्याची. त्याला उपवासाचं म्हणतं, तपशिलात न बोलतं. परंतु हल्ली जेवणापेक्षा जास्त खाल्लं जातं उपवासाच्या दिवशी. तो साबुदाणा म्हटला, एक वाटीभर खिचडी आणि ग्लासभर पाणी पिलं की रबराचा स्लॅब जठरावर पडतो. तपशील न बोलते, मी त्यावर बोलणं उचित नाही, परंतु वास्तव लपवता येत नाही. म्हणून वेळेला विराम करून आपल्या हातून जनकार्य, राष्ट्रकार्य, देशकार्य, मानवकार्य घडावं. दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत लागली जावी. आणि हो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांना इथे येणं शक्य नाही, म्हणून आज गुरुपौर्णिमेला प्रारंभ झालेला आहे असं समजून आपण घरी गेल्यावर आपले जे देहधारी जिवंत गुरु असतील किंवा हयात नसणारे असतील त्या सर्वांना स्वामींच्या तसबिरीत आपण बघावं आणि स्वामींच्या प्रतिकृतीसमोर पुरुष सूक्त, स्त्री सूक्त वाचून स्वामींना विनंती आपण करावी, स्वामी महाराज पुढची गुरुपौर्णिमा पावेतो, आम्हाला आशीर्वाद रोज द्या, रोज आशीर्वाद द्या. आम्ही रोज तुमचं स्वामी चरित्र सारामृत 11 माळा जप, पंचमहायज्ञ रोज करू. मग स्वामी सांगतात, अनन्या निश्चयंतो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. जो कोणी स्वामींचं मनन करेल, चिंतन करेल, त्याची जिम्मेदारी स्वामी घेतात, सणावारासारखं नाही. म्हणून आपण रोजीला ही सेवा आपण अखंडित, अबाधित करावी एवढंच कळकळीचं सांगून अधिक वेळ न घेता पुनश्च गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपण सामोरं जात आहोत. आणि आपण ह्या 10 दिवसात गुरुपीठावर मोठ्या प्रमाणात स्वामींची सेवा करणार आहोत. अधिक माहिती आमचे प्रशासकीय कामकाज प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील. आणि त्या दृष्टीनं गाणगापूर, ज्यांना गाणगापूरला जायचं आहे गुरुचरित्र वाचायला, त्यांना मुभा आहे, वाडी आहे, कोरवपूर आहे, पिठापूर आहे, ही दत्तपीठं आहे.
आणि या पीठामध्ये लोकांना अन्नदान करणं हे दत्त महाराजांना जास्त आवडतं. म्हणून गाणगापूरला 5 घरं माधुकरी मागितल्याशिवाय आशीर्वाद मिळत नाही. आता अर्थ कसा लावायचा ते बघा. आपण मागण्यासाठी न जाता देण्यासाठी जावं हा कळकळीचा सांगण्याचा भाग आहे. असो वेळेला विराम करून पुनश्च आपणाला मनापासून गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येच्या शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि प्रार्थनेनं हे पहिलं सत्र थांबू. मौनानं प्रथम भगिनी वर्ग प्रार्थनेनंतर नंबर 1च्या गेटनं समाधीमठ औदुंबराला केवळ परिक्रमा न करता दरबारात येऊन हात जोडतील, उभ्यानं मुजरा न करता. आणि तदनंतर पुरुष प्रतिनिधी त्याप्रमाणे नंबर 2च्या गेटनं येऊन त्याप्रमाणे करतील. अधिक माहिती आमचे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील. म्हणून आपण हात जोडून काही क्षण आपण मौन पाळावं. खरं तुम्ही मौन पाळण्याचं बघा. दिवसातून 1 तासभर खरं मौन पाळावं, कमीत कमी. ज्यांना जास्त पाळता येईल त्याबद्दल दुमत नाही, पण मौन जर तुम्ही पाळलं तुम्ही आयुष्यात आजारी पडणार नाही, हे तितकंच खरं. मौनम सर्वार्थ साधनम. पण भगिनी 4 जणी एकत्र आल्या का मौन मोडूनच जातं. म्हणून आपण मौन पाळण्याचं शिकावं. आणि चर्चा करायची असेल ग्राम अभियानाची करावी, तुझं माझं करण्यापेक्षा. एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना धन्यवाद शुभेच्छा देतो. आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.